प्रेज द लॉर्ड. आज आपण पवित्र शास्त्रामधून पवित्र शास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आज आपण काही भाग पाहणार आहोत जो नवीन करारामध्ये आहे. आणि आपण ते पाहणार आहोत की येशूने केलेले चमत्कार. आणि आपण जर येशूने चमत्कार केलेले आहेत असे पुष्कळ आहेत नाही का. पूर्ण नवीन करारातल्या शुभवर्तमानामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आणि जर आपण चमत्कारच असं जर ह्या शब्दाचा जर विचार केला तर आपण बघू शकतो चमत्कार म्हणजे काय आहे की एक अद्भुत घटना आणि जी निसर्गाच्या नियमाच्या अगदी विरुद्ध अशा काही घटना असतात किंवा अशा घटनांना आपण काय करतो, आपण आश्चर्यकारक असं देखील म्हणू शकतो. म्हणजे जर वैज्ञानिक दृष्ट्याने किंवा असं जर पाहिलं किंवा नैसर्गिक दृष्ट्या जर पाहिलं तर ह्या घटनांची काय शिस्तवार मांडणी लागत नाही जेव्हा चमत्कार आपण पाहतो तेव्हा. किंवा हे नैसर्गिक दृष्ट्या नसतं किंवा हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील नसतं किंवा आपल्या एखाद्या बुद्धीने आपण जर विचार करायला लागलो तर त्याची ही मांडणी बसत नाही. आणि आपण अशा घटनांना काय म्हणतो, आपण अद्भुत म्हणतो. अशाच प्रकारचे येशूने केलेले चमत्काराचे बरेच चमत्कार ह्या नवीन करारात आढळतात, म्हणजे मत्ते, मार्क, लूक आणि योहानामध्ये. आणि येशूचे चमत्कार हे चारी शुभवर्तमानामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे किंवा आहे. आणि जवळजवळ 36 चमत्कार नवीन करारामध्ये या चारी शुभवर्तमानामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. आणि जर आपण आता पाहणार आहोत की एकूण जवळजवळ 12 चमत्कार मत्ते, मार्क, लूक या तिन्ही शुभवर्तमानामध्ये वाचायला आपल्याला मिळतात. त्यापैकी 5,000 भोजन हा चमत्कार योहान लिखित शुभवर्तमानामध्ये दिलेला आहे. त्याचप्रमाणे 5 चमत्कार जे आहेत ते मत्ते आणि मार्क या 2 शुभवर्तमानामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये आहे येशूने गनेसरेत येथील रोग्यांना बरे करतो किंवा कनानी स्त्रीच्या भूतग्रस्त मुलीला तो मुक्त करतो किंवा 4,000 लोकांना तो तृप्त करतो, जेवण देतो. अंजिराच्या झाडाला तो काय करतो, शाप देतो आणि पाण्यावरून चालतो. ह्या 5 चमत्कारांचा ह्या ठिकाणी समावेश आहे. आणि येशूचे पाण्यावरून चालणं हा चमत्कार योहानाच्या शुभवर्तमानामध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे. आणि येशू शताब्दीच्या चाकराला बरे करतो हा चमत्कार फक्त मत्ते आणि लूक मध्येच वाचायला मिळतो. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये शताधिपतीच्या चाकऱ्याऐवजी राजाच्या अंमलदाराच्या मुलाचा असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे थोडासा बदल केलेला आहे. एक शताधिपती आणि एक राजा. चाकऱ्याच्या राजाचा अंमलदार असा 2 ठिकाणी वेगळा असा उल्लेख केलेला आहे. आणि येशू कफरनहूम मधील सभास्थानात अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या एका माणसाला तो काय करतो, बरं करतो. आणि यरिहो येथील बर्तिमेय नावाच्या आंधळ्या भिकाऱ्याला देखील तो काय करतो, दृष्टी देतो. हे 2 चमत्कार फक्त मार्क आणि लूक ह्या 2 शुभवर्तमानामध्ये लिहिलेले आहेत किंवा नमूद केलेले आहेत. येशू पुष्कळ रोगांना बरे करतो आणि येशू बहिऱ्या, तोतऱ्या माणसांना बंधमुक्त करतो. किंवा हे 2 जे चमत्कार आहेत ते मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये त्याला आपल्याला वाचायला मिळतात. येशूने केलेले जे 4 चमत्कार फक्त मत्त्यानेच आपल्या शुभवर्तमानात नमूद केले आहेत. ते म्हणजे येशू गालिल प्रांतात आणि आसपासच्या पुष्कळ रोगांना बरे करतो. 2 आंधळ्यांना दृष्टदान देतो किंवा दृष्टी देतो. एका मुक्या भूतग्रस्ताला बरे करतो आणि एका आंधळ्या आणि मुक्या असलेल्या भूतग्रस्ताला देखील तो काय करतो, बरे करतो. आणि येशूचे 4 जे चमत्कार आहेत ते फक्त लुकाच्या शुभवर्तमानात आपल्याला वाचायला मिळतात. एक आहे ते विधवेच्या मुलाला तो येशू मरणातून जिवंत करतो. नंतर 18 वर्ष कुबडी असलेल्या एका स्त्रीला तो बरे करतो. जलदर झालेल्या माणसाला रोगमुक्त करतो आणि 10 कुष्ठरोगांना काय करतो, तो शुद्ध करतो. आणि येशूने केलेले 5 चमत्कार आपल्याला केवळ योहान लिखित शुभवर्तमानामध्ये आपल्याला काय करतात, वाचायला मिळतात किंवा नमूद केलेले आहेत. ते म्हणजे काना येथील लग्न, पाण्याचा जो द्राक्षरस करतो, राजाच्या अंमलदाराच्या मुलाला बरे करतो. नंतर बेतसेदे येथील पंगू माणसांना बरे करतो आणि जन्मांधाला दृष्टी देतो आणि मृत लाजाराला तो काय करतो, जिवंत करतो. ह्याचा उल्लेख
योहानामध्ये केलेला आहे. आणि येशूच्या सांगण्यावरून प्रेषित समुद्रात जाळी सोडतात आणि माशाचा मोठा गुळका त्यांना लागतो. हा चमत्कार फक्त लुकाच्या 5व्या अध्यायात आणि योहानाच्या 21व्या अध्यायामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे किंवा नमूद केलेला आहे. आणि प्रत्येक शुभवर्तमानामध्ये म्हणजे स्वतंत्रपणे विचार केला तर मत्ते शुभवर्तमानामध्ये 22, मार्कच्या शुभवर्तमानामध्ये 21, लुकाच्या शुभवर्तमानात 20, तर योहानाच्या शुभवर्तमानात 7 चमत्कारांचं वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्यात चमत्काराचा कळस जर म्हटला तर प्रभू येशूचं पुनरुत्थान हा सर्व चमत्कारांचा काय एकदम उच्च किंवा एकदम कळस मानला जातो. आणि याचा वृत्तांत 4ही शुभवर्तमानामध्ये लिहिलेला आहे. आणि याशिवाय पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना आणि शिष्यांना दिलेल्या दर्शनाचे एकूण 11 वृत्तांत आपल्याला 4ही शुभवर्तमानात वाचायला मिळतात. मग ह्या चमत्काराच्या मागे हेतू काय होता? येशूने केलेले चमत्कार हे केवळ एक जादू नव्हती किंवा अशी छडी फिरवली आणि झालं, किंवा तो कुठल्याही प्रकारचा हात चलाकी करत नव्हता किंवा एखादं हिप्नॉटिझम किंवा अशा प्रकारचं काहीही तो करत नव्हता. आणि त्या काळच्या शास्त्री पुरुषांनी तसा संशय देखील व्यक्त केला होता. त्या येशूने चमत्काराच्या मागचा हेतू स्पष्ट केला त्या लोकांना. मी जर देवाच्या आत्म्याने भूते काढीत असेल तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. आपण पाहू शकतो की मत्तेयाचा 12 अध्याय 28 मध्ये नमूद केलेलं आहे. हे विविध प्रकारचे चमत्कार करून आपण या जगात मुक्तीदाता आहोत हे प्रगट करण्याचा येशूने काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. तो काय आहे? मुक्तीदाता आहे. आणि आपले 2 शिष्य त्याच्याकडे पाठवून योहान बाप्तिस्मा ह्याने त्याला असे विचारले की जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? तेव्हा येशूने काय उत्तर दिलं? त्याला जाऊन सांगा, जे तुम्ही पाहता ऐकता ते योहानाला जाऊन सांगा. अंधे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात. कुठे लिहिलेला आहे ह्याचा उल्लेख? मत्तेच्या 11व्या अध्यायात आणि 3 आणि 5 मध्ये लिहिलेला आहे. मसिहा जेव्हा येईल तेव्हा अनेक चमत्कार घडतील असं भाकीत यशाच्या संदेशाने लिहिलेलं आहे. आपण पाहू शकतो यशाच्या 35व्या अध्यायात 5 आणि 6 आणि 61व्या अध्यायाच्या 1ल्या वचनात लिहिलेलं आहे. ते येशूच्या ठाई पूर्णत्वास जात असल्याची बाह्य खूण म्हणजे काय? त्याचे चमत्कार. आणि योहानाच्या शुभवर्तमानात चमत्काराऐवजी त्यांनी काय शब्द वापरलाय? चिन्ह हा शब्द वापरलेला आहे. आपल्या शुभवर्तमानाच्या शेवटी योहान म्हणतो या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यादाखत केली. आणि येशू हा देवाचा पुत्र आहे असं तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून लिहिलेले आहे. हे सगळे इतके चमत्कार कशासाठी केलेले आहे? तर तुम्हाला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे आणि म्हणून या सर्वांचा उल्लेख केलेला आहे किंवा हे नमूद केलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण चमत्काराचा पाया काय आहे? विश्वास हा चमत्काराचा पाया आहे. आणि येशूच्या सर्व चमत्कारांना तो लागू पडतो. चमत्कार आणि विश्वास याचं नातं इतकं जवळचं आहे की येशू त्या संदर्भात अनेक कितीतरी विधानं त्यांनी किंवा अनेक वेळा त्यांनी सांगितलेले आहे. आपण पाहू शकतो समुद्रात वादळ सुरू झालं तेव्हा जे मच्छीमार किंवा जे त्याचे शिष्य होते, जे मच्छीमार होते, मच्छीमार म्हटलं तर ते पट्टीचे ते एकदम पोहणारे, चांगले पोहणारे असतील. कितीही वादळ असेल, कितीही लाटा असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी ते कसे पोहत काठावर यावं किंवा कसं आपण त्या ठिकाणी सर्वाइव्ह व्हावं हे त्या मच्छीमारांना माहीत होतं. पण अशा वेळी हे शिष्य काय झाले? मच्छीमार किंवा जे शिष्य होते ज्या बोटीमध्ये, त्या बोटीमधले शिष्य भीतीने ओरडून म्हणाले, प्रभूजी आम्हाला वाचवा, आम्ही बुडलो किंवा आम्ही बुडत आहोत. तेव्हा येशू त्यांना काय म्हणाला? अहो अल्प विश्वासू, तुम्ही किती भित्रे, असे भित्रे कसे? तुमचा विश्वास कोठे आहे? चमत्कार आणि विश्वास हे दोन्ही सोबत आहेत. त्यानंतर येशू ते वादळ शांत करतो. आपण पाहू शकतो मार्काच्या 4व्या अध्यायात आणि 35 ते 41 मध्ये ही कथा किंवा ही भूतकथा किंवा ह्या चमत्काराबद्दल हे लिहिलेलं आहे. दुसरी म्हणजे याई नावाच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याची मुलगी
मरायला टेकली होती. आणि येशू त्याच्या घरी पोहोचण्याआधी त्या अधिकाऱ्याच्या घराकडून त्याला सांगितलं गेले की मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता किंवा त्रास देऊ नका. परंतु येशूंनी त्याच्या बोलण्याकडे त्यांनी सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको आणि विश्वास मात्र धर. या ठिकाणी पण चमत्कार आणि विश्वास आहे. नंतर येशू त्याच्या घरी जाऊन त्या मृत मुलीला जीवन करतो. आपण पाहू शकतो मार्काच्या 5व्या अध्यायात आणि 21 ते 47 मध्ये ह्याचा उल्लेख आहे. 12 वर्ष रक्तस्रावी आजारी असलेली एका स्त्री मोठ्या विश्वासाने येशूच्या त्या वस्त्राच्या गोंड्याला तिनं शिवले आणि ती त्यावेळी तात्काळ बरी झाली. येशू तिला म्हणाले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. आपण याचा उल्लेख काय पाहू शकतो आपण मार्काच्या 5व्या अध्यायामध्ये. त्याचप्रमाणे शताब्दीचा चाकर आजारी होता नाही का, आणि तो येशूकडे विनंती करतो की आणि येशूने आपल्या घरात यावं आणि एवढी आपली पात्रता नसल्याचं कबूल करताना येशू एका शब्दाने आपला चाकर बरा होईल असा विश्वास तो शताब्दी प्रकट करतो. आणि येशू त्याच्या विश्वासाचं कौतुक करतो. मग तो असा विश्वास मला साऱ्या इस्रायलातही आढळला नाही. जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होईल. आणि त्याच घटकेस तो चाकर काय झालेला आहे, बरा झालेला आहे. आणि हे कुठं नमूद केलेलं आहे, मत्तयाच्या 8व्या अध्यायामध्ये आणि 5 ते 13 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे 2 आंधळ्यांनी येशूकडे दृष्टदानाची विनंती केली. त्यांना दृष्टी यावी म्हणून त्यांनी विनंती केली आणि येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरिता का? काय विचारले प्रभूने, तुम्ही विश्वास धरिता का? आणि त्यांनी लगेच काय म्हटले आहे, होय. आणि त्यांच्या डोळ्याला येशूने काय केलेलं आहे, स्पर्श केला आणि म्हणतो, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. मत्तयाच्या 9व्या अध्यायामध्ये आणि 27 ते 31 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे अंजिराच्या निष्फळ झाडाला येशूने शाप दिल्यानंतर ते वाळून गेलं आणि ते पाहताच शिष्य आश्चर्यचकित झाले. आणि येशू काय म्हणाला, देवावर विश्वास ठेवा. तुमच्या ठाई मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला तर तुम्ही या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा, असे म्हणाल तर तसे होईल. आपण पाहू शकतो मत्तय 21 मध्ये आणि मार्काच्या 11व्या अध्यायामध्ये ह्या चमत्काराचा उल्लेख केलेला आहे. अंजिराच्या झाडाचा तो काय करतो, शाप देतो आणि ते झाड काय होतं, वाळून जातो. जर थोडक्यात जर बघायला गेलं तर येशू केवळ चमत्कारच नव्हे तर याचकाच्या विश्वासावर, परमेश्वराच्या सामर्थ्यावर, जो आपल्याला मागतोय, जो याचक आहे, जो विश्वासाने त्याच्याकडे आणि मागत आहे आणि परमेश्वराच्या सामर्थ्यावर अधिक भर देतो. कोण? येशू ख्रिस्त. आणि शेवटी चमत्कार म्हणजे माणसाला अशक्य असलेले शक्य करून दाखवणाऱ्या परमेश्वराच्या सामर्थ्याचं हे एक आहे चिन्ह आहे नाही का. परमेश्वराने म्हणजे येशू ख्रिस्तानी त्याच्या सामर्थ्याने, देवाच्या सामर्थ्याने हे सर्व काय केलेलं आहे, हे चमत्कार केलेले आहेत. आणि जो याचक आहे, जो मागणार आहे, जो दयाकर म्हणत आहे, जो मृत्यूतून उठव या म्हणत आहे, अशा याचक जे आहेत त्यांचा विश्वास फार मोठा या ठिकाणी दाखवला. म्हणजे चमत्कार आणि विश्वास हे दोन्ही सोबत आहेत. आणि येशूच्या चमत्काराचे पण वेगळे प्रकार आहेत ना का. शुभवर्तमानामध्ये नमूद केल्याप्रमाणे 36 चमत्काराचे जर आपण पाहिलं तर ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतात. आता आपण पाहू शकतो की निसर्गाशी संबंधित असलेले चमत्कार, येशूने जवळजवळ 7 निसर्गाशी संबंध असलेले चमत्काराचा उल्लेख केलेला आहे किंवा त्यांनी केलेला आहे आणि त्याचा उल्लेख या शुभवर्तमानात केला आहे. त्यामध्ये येशू वादळ शांत करतो, तो 5000 लोकांना भोजन देतो, येशू पाण्यावर चालतो किंवा 4000 लोकांना तो अन्न देतो किंवा भोजन देतो, किंवा काना येथील लग्नामधील तो पाण्याचा द्राक्षरस करतो, अंजिराच्या झाडाला तो शाप देतो आणि येशूच्या सांगण्यावरून समुद्रात जाळी टाकणाऱ्या शिष्यांना माशाचा मोठा घोळका लागतो. या चमत्काराचा समावेश आहे. याद्वारे आपण या विश्वासाचे सम्राट असून ह्या निसर्गावर येशू काय आहे, या विश्वाचा अधिकारी आहे किंवा अधिकार आहे किंवा सम्राट आहे आणि त्यांनी ह्या निसर्गावर आणि ह्या नैसर्गिक घडामोडीवर काय केलेलं आहे, आपला ताबा दाखवलेला आहे. आणि हे येशूने ह्या ठिकाणी ह्या चमत्काराद्वारे दाखवलंय की तो निसर्गावर देखील आपलं
चमत्कार घडवून आणू शकतो आणि दाखवतो. त्याचप्रमाणे मानवी आजाराशी संबंधित असलेले देखील चमत्कार येशूने दाखवलेले आहेत, केलेले आहेत. आणि येशूने या 36 चमत्कारापैकी जवळजवळ 1/3 म्हणजे जवळजवळ 11 चमत्कार मानवी आजाराशी संबंधित असे नमूद केलेले आहेत या शुभवर्तमानामध्ये. वेगवेगळ्या रोगांनी पछाडलेले असे लोक आहेत, दुखणेकरी आहे, त्यामध्ये पेत्राची सासू आहे, त्यामध्ये पक्षघाती मनुष्य आहे, कुष्ठरोगी आहे, जलदर झालेला माणूस आहे, रक्तस्रावी स्त्री आहे, आजारी चाकर आहे. अशा सर्वांना येशूने आपल्या स्पर्शाने आणि केवळ शब्दाने, शब्द बोलून बरे केलेले आहे. ज्या शब्दाने हे सर्व निर्माण केलेलं आहे, त्या शब्दानेच मनुष्याला देखील आरोग्य मिळालेलं आहे. शब्दाने देखील त्यांनी बरं केलेलं आहे. आणि लोकांच्या झुंडीच्या झुंडी येशूच्या भोवती अवतीभोवती गर्दी करत असत नाही का, त्याला स्पर्श करण्यासाठी, किंवा त्याला स्पर्श केला तरी मी बरं होईन, किंवा रोग बरे करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई होतं हे माहीत झाल्यावर लोक त्याच्या भोवती गर्दी करत होते, त्याला स्पर्श करत होते आणि लोक बरे देखील होत होते. कारण रोग बरे करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई होतं. त्यांनी स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. हे यशया संदेशाने जे भाकीत केलं होतं ते त्याच्या ठाई काय झालेलं आहे, पूर्ण झालेले आहे. येशू हा वैद्यांचा वैद्य आहे नाही का, आपण म्हणतो तो वैद्यांचा वैद्य आहे. त्याच्यावरील श्रद्धा आपल्याला परिपूर्ण आरोग्य देऊ शकतं. आणि हा संदेश ह्या चमत्काराद्वारे देण्यात आलेला आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. त्यांनी दुसरे चमत्कार असे केले की मानवी व्यंग असलेल्या लोकांशी संबंधित असलेले देखील चमत्कार केले. आणि हात वाढलेला मनुष्य, कुबडी स्त्री, जन्मांध, आंधळे, बहिरे, मुके, तोत्रे अशा दिव्यांगांना देखील येशूने काय केलेलं आहे, बरे केलेले आहे. त्याच्याद्वारे प्रत्येक व्यक्ती ठाई कुठली ना कुठली शारीरिक, मानसिक, सामाजिक उणीव असू शकते नाही का, प्रत्येक व्यक्तीमध्ये. आणि परमेश्वरच आपल्याला परिपूर्ण जीवनाचं दान मिळवू देऊ शकतो. आणि हे शुभवर्तमान ज्यांनी लिहिलेलं आहे शुभवर्तमान, हे मत्ते, मार्क, लूक, योहान यांनी काय दर्शवण्याचा प्रयत्न केलाय की मानवी व्यंगाशी संबंधित असलेले जे एकूण जे 10 चमत्कार आहेत ते देखील इथं दाखवण्यात आलेले आहेत. आणि त्यांना देखील येशूने काय केलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर येशूने भूत पिशाच संबंधित असलेल्यांना देखील असलेले चमत्कार देखील केलेले आहेत. अशुद्ध आत्मा किंवा दुष्टात्मा, भूत, सैतान, बालजबूल अशी विविध नावे वापरून जगात अस्तित्वात जन्मलेल्या दुष्ट शक्तीला कचाट्यात सापडलेल्या व्यक्तींना देखील येशूने आपल्या दैवी शक्तीने काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आणि ते सांगणारे 5 चमत्कार शुभवर्तमानामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यात कफरनहूमच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला माणूस आहे, गर्सेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्त आहे, कनानी स्त्रीचं भूतग्रस्त मुलगी आहे, फेप्रेकरी भूतग्रस्त मुलगा आणि मुका भूतग्रस्त यांना येशूनं मुक्त केल्याचं वृत्तांत या शुभवर्तमानामध्ये लिहिण्यात आले आहे किंवा नमूद करण्यात आले आहे. आणि त्याद्वारे जगात दुष्ट वाईट शक्ती कितीही मोठ्या प्रमाणात असली तरी त्यापेक्षा परमेश्वराचं सामर्थ्य कितीतरी पटीनं मोठं आहे. आणि हे या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे. आणि आज आपण ह्या परमेश्वराच्या सामर्थ्यावर आज आपण विश्वास ठेवायचा आहे. या चमत्कार ह्यासाठी आपल्याला दाखवले की आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. त्यानंतर मृत्यूशी असलेले चमत्कार या ठिकाणी येशू ख्रिस्ताने केलेले आहेत. याईरेच्या कन्येला, नाईनच्या विधवेच्या मुलाला आणि बेथानी येथील लाजरसला मरणातून जिवंत केलेलं आहे. येशूने त्यांना परत जीवन दिलेलं आहे. आणि येशूने पुनरुत्थान व जीवन आपणच आहोत, मी आहे, हे या ठिकाणी त्यांनी सिद्ध केलेले आहे. हे 3 चमत्कार येशूच्या पुनरुत्थानाकडे आपल्याला घेऊन जातं. कारण ही 3ही माणसं पुन्हा मेलेली आहेत. जे जिवंत झाले, ज्यांना येशू ख्रिस्ताने जिवंत केलं ते परत मरण पावले. परंतु पुनरुत्थित झालेला येशू पुन्हा मरण पावलेला नाही.
त्याच्यावर मरणाची सत्ता चालत नाही. येशूने चमत्कार का केले असे तुम्हाला वाटतं? कारण देवाने मुळात जगात रोग, भूक आणि मृत्यू निर्माण केली आहे का? नाही. पापामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या जगात आलेल्या आहेत आणि येशू आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी आला आहे आणि जे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी आहेत त्यांना त्याने बरे केलेले आहे. आणि आज देखील आपण त्याच्याकडे जाऊ शकतो आणि मागू शकतो आणि तो आपल्याला आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचे चमत्कार हे केवळ त्याच्याकडे सामर्थ्य असल्याचा पुरावा नाही, तर सामर्थ्याने तो काय करणार आहे याची अद्भुत पूर्वकल्पना देखील आहे. तो देवाचा दैवी पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास बळकट करण्यासाठी, कारण त्याने गरजू लोकांवर प्रेम केले आणि दया देखील केली आहे. पृथ्वीवर आपल्याला 3 वर्षाच्या सेवा कार्यात येशूने असंख्य विविध प्रकारचे चमत्कार करून आपले सामर्थ्य प्रगट केले आणि आपण जगाचा मुक्तिदाता आहोत हे सिद्ध केले आणि अनेकांना त्याने नवजीवन दिले. योहानाच्या अध्यायामध्ये शेवटच्या वाचनामध्ये लिहिले त्याने अशा अनेक चमत्कार आणि अनेक चमत्कार ह्या लिहिले, पण ह्या शास्त्रात ते पुरले नसते. या शास्त्रात ते इतके केलेले आहेत की ते ह्या शास्त्रामध्ये पवित्र शास्त्रात पुरलं नसतं. इतका आपला महान असा येशू ख्रिस्त आहे. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया. त्यांनी चमत्कार केले, त्या चमत्कारावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी चमत्कार का केले तर तो जिवंत देवाचा पुत्र आहे ह्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे. त्या चमत्कारावर विश्वास ठेवायचा आहे यासाठी की आपल्याला त्याच्या मागं जायचं आहे, विश्वासाने त्याच्या मागं जायचं आहे आणि तो आपल्याला सहाय्य करण्यासाठी सदैव तयार आहे. धन्यवाद.